हाय, कोमल रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे मंचुरियन। बघूया मंचुरियनला काय काय साहित्य लागतं। मंचुरियन साठी लागणारं साहित्य: पत्ता कोबी। मी पत्ता कोबी घेतलेली, याचे हे असे देठ जे राहतं ना, डंठल काय म्हणतात त्याला, ते कापून घेतलेले आहे। कोथिंबीर, लसूण, अद्रक, शिमला मिरची, कांदे, हिरव्या कांद्याची पात आणि कलर घेतलेला आहे मी थोडा टाकायला। मसाल्याच्या डब्यातून थोडं तिखट आणि धना पावडर, गरम मसाला एवढंच लागणार आहे आपल्याला। चिली सॉस, सोया सॉस, कॉर्नफ्लोअर, मैदा आणि मीठ। पत्ता कोबी आपण अगोदर किसून घेऊ। आता छान किसू। तुम्हाला कधी बारीक कापता येईल तर तुम्ही कापू पण शकतात, जाडी किसण्याचं जाड्या किसणीने पण किसू शकतात। कोबी किसल्या गेलेली बघा, कशी बारीक किसल्या गेलेली आहे। आता इथं आपण पाणी काढून घेऊ। पूर्ण आपल्याला पाणी काढून घ्यायचंय याचं छान वेळा। इथं आपलं सगळं पाणी काढलं गेलेले। आता आपण याच्यात अद्रक किसू। अद्रक मी छोट्या किसणीने किसते। तुम्ही नाहीतर अद्रक लसूण ग्रेव्ही पण टाकू शकतात, त्याच्यामध्ये पेस्ट जे असतं ते पण टाकू शकतात। मला किसून टाकायचंय म्हणून मी किसून टाकते। आता याच्यात आपण मीठ टाकू। मीठ नंतर थोडंसं तिखट, आता याच्यात आपण थोडा कलर टाकू। कलर थोडाच टाका। आता याला छान मिक्स करू। याचं आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यात आपण टाकू 4 चमचे मैदा। 1 2 3 4 चमचे असा भरा व्यवस्थित। 4 चमचे मैदा। आता हे आपण टाकू कॉर्नफ्लोअर। 1 2 3 4 कॉर्नफ्लोअर 5 चमचे टाकू आपण। नंतर 1 चमचा टाकू। आता अगोदर याला कालवून बघू, लागलं तर टाकू। 4 चमचे मैदा, 4 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेले आहे। आता याला छान असं व्यवस्थित मळून घेऊ। याच्यात अजून मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकलेले। कॉर्नफ्लोअर मला 7 चमचे लागले आणि मैदा 4 चमचे। जास्त पातळही करू नका आणि जास्त घट्टही करू नका, असं त्याचे छान असे गोळे बनायला पाहिजे। आपण असे छान गोळेच करू। ते मंचुरियन वाले असं स्पीड मध्ये टाकतात आपल्याला, तर हे बघा असे छान गोळे बनायला पाहिजे असे, म्हणजे बरोबर म्हणजे समजून जाईल आपल्याला की आपलं जे आपण मंचुरियनचं बॅटर केलेलं आहे ते एकदम व्यवस्थित आहे। हे बघा असे छान गोळे यायला पाहिजे। जास्त पातळ राहिले तर तुमचा असा गोळा बनणार नाही, आणि कडकही राहिलं तर गोळा लगेच असा म्हणजे व्यवस्थित हे होणार नाही। थोडं मऊच आहे आपलं। असे छान गोळे केलेले आहे आपण। आता गोळे करून घेऊयाचे। सर्व मंचुरियन बॉल्स आपले तयार झालेले। आता यांना तळूया। तेल एवढंच गरम ठेवा, जास्त तेल एकदम असं कडकही करू नका आणि जास्त असं कोमटही राहू देऊ नका। जास्त तेल एकदम खूप गरम झालं ना तर ते एकदम लगेच जळायला लागतील। कोमट राहतील तर तेलात फुटतील ते। हळूहळू आपण थोडे थोडे टाकून घेऊ याच्यामध्ये। आता याला 5-1 मिनिट हात नाही लावायचा। थोडंसं छान असे तळले गेले का मगच त्याच्यात आपण थोडं चमच्याने हलवून घेऊ त्यांना, नाहीतर ते लगेच कधी चमचा टाकणार तर तुटून जातील ते। हे आपले पहिले बॅचचे मंचुरियन बॉल्स तळले गेलेले आहे। हे बघू शकता तुम्ही, किती छान दिसत आहेत। आता आपण दुसरी बॅचचे मंचुरियन बॉल्स टाकून घेऊ। आता गॅस थोडा स्लो करून देऊ। दुसरी बॅचचे पण आपले टाकले गेलेले आहे। आता यांना छान ब्राऊन होऊन देऊ। आपले पहिले बॅचचे बघू शकता तुम्ही कसे एकदम असे कुरकुरीत आहे। तुम्ही असे नुसते असे सॉस सोबत। दुसरी बॅचचे माझे तळले गेलेले। वेळ काय सांगू शकत नाही किती वेळ। आता तुमचं बॅटर कोणाचं बॅटर कधी कोरडं असेल तर लवकर तळलेलं असेल, आणि जास्त पातळ असेल तर वेळ लागेल त्याला। हे बघू शकता कलर पण छान आलेला आहे।
एकदम हॉटेल सारखेच दिसत आहेत. मंचुरियन फ्राय करायचं आपलं सर्व तयार झालेलं आहे. शिमला मिरची अशी जाड जाड कापा. अद्रक असं थोडंसं मीडियम साईज व्यवस्थित कापलेलं आहे. आणि कांदा जेव्हा कापणार ना तेव्हा त्याच्या अशा सर्व पाकळ्या मोकळ्या मोकळ्या करा. कोथिंबीर, लसूण. आता आपण अगोदर तेल आपलं गरम झालेले त्याच्यात अगोदर आपण आता लसूण टाकू. लसूण थोडा जास्तच घ्या. लसूण छान बारीक कापलेलं आहे. त्यानंतर लगेच आता अद्रक आणि लसूण छान असं कलकून घेऊ. छान चाळल्यानंतर याला थोडासा कलर येऊ देऊ. त्यानंतर याच्यात आपण कांदा टाकू. फक्त अद्रक आणि लसूणच छान तळायचं आहे. बाकीचं आपल्याला थोडंसं शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही आहे. आता याच्यात आपण कांदा टाकू. कांदा थोडा शिजल्यानंतर लगेच शिमला मिरची टाकू. एवढंच कलसवायचं आपल्याला. आता लगेच याच्यात शिमला मिरची टाकू. शिमला मिरची थोडी परतवू. याच्यात आपण थोडं मीठ टाकून घेऊ. मीठ थोडं कमीच टाका. मंचुरियन मध्ये पण मीठ टाकलेलं आहे. एवढंच परतवायचं आहे आपल्याला, जास्त शिजवायचं नाही. आता मध्ये आपण याच्यामध्ये टाकू रेड चिली. थोडंच, जास्त नाही टाकायचं नाही तर जास्त तिखट होईल. तुम्ही तुमच्या मर्जीनुसार जास्त कमी टाकू शकतात. आता याच्यात आपण टाकू सोया सॉस. 2 चमचे टाकलेले. मंचुरियन मसाला. आता याच्यात आपण टाकू पाणी. ग्रेव्ही तुम्हाला जसं लागेल तसं जास्त कमी तुम्ही करू शकतात. थोडे हिरवे कांदे टाकलेले आणि थोडा कलर टाकला. आता याच्यात आपण मंचुरियन टाकू. आता याला 5-1 मिनिट छान होऊ देऊ. त्यानंतर आपण कॉर्नफ्लोअर टाकू, जेणेकरून छान घट्ट होईल. आपण कोथिंबीर टाकलेली आहे. आता घट्ट करण्यासाठी आपण कॉर्नफ्लोअर टाकू. थोडं थोडंच टाकत जा. ते लगेच घट्ट होतं, नाही तर अशी गाठ बांधलेली आहे त्याची. कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर थोडं हलवत राहा, जेणेकरून त्याची गाठ नाही बांधल्या जाणार. मला थोडं ग्रेव्हीवालेच पाहिजे. पाहू शकता छान. आता याला थोडा वेळ आपण असं उकळू देऊ. मी 1 चमचा कॉर्नफ्लोअरचं पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. 1 चमचा असं केलेलं होतं वाटीमध्ये. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे छान घट्ट होतोय. आता थोडा वेळ याला उकळू देऊ. नंतर वरून आपण याच्यामध्ये आपण अजिनोमोटो आणि विनेगर नाही टाकलेलं आहे. ते शरीरासाठी चांगलं राहत नाही, म्हणून मी टाकलेलं नाही. आपल्याला घरच्या घरी बनवायचं आहे. तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. आता झालेलं आहे बघा, दिसायला किती छान दिसतंय. आपण आता याला डिश मध्ये काढून घेऊ. थोडं असं ग्रेव्हीवालंच ठेवलेलं आहे मी. जास्त कोरडही करू नका. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करा. आता याच्यावर थोडी वरून कोथिंबीर टाकू. थोडी हिरवे कांदे. बघू शकतात आपलं मंचुरियन किती छान झालेलं आहे. एकदम हॉटेल सारखंच दिसतंय आणि तसंच खायला पण लागणार आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.